या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत. आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो. मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो. अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता. सॉरी, आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद कायदा नाही तर उलट होईल. 3 टर्मचा सरपंच होता. 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पाठीमागला नाही, गावातून जाईना आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे. आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐ जगरेंगे तई जग आणि असणे नारपाळे हे कानफडात हल्ले ना, या कानाकडे हल्ले तर पार पेकाटात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांचे मानगाट नाही. आणि काही बिल येतात आणि काही टाकेत सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्यावरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाड्या देते. याची अवकात काय, त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले बोलले. शाही एकाला लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं. मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत एक पोरग फडका काय त्याचा बाप. अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुहार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठॉय गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं. या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता है.
त्यामुळं घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके, 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला? तुमचं तुम्ही 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना, पंकुताई मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं का? धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना